तर स्वागत आहे मित्रांनो. आज कॉलेज पूर्ण करून आम्ही निघालो परभणीला. तेवढ्यात आपले नमुने दिसले, पण आम्ही निघालो पुढे कारण आम्हाला होतं काम. मग दिसला 2 नंबरवाला भाऊ. नंतर आले आम्ही खानापूर फाटा. तिथं होता आपला भैया कुंभारकर. मग त्याला घेतलो आम्ही आमच्या लाडूवर. आता लाडू आमच्या गाडीचं नाव. मग केलो आम्ही विद्यापीठामध्ये इंटर आणि तेथे आम्ही लावलो आता गाडी पार्किंगला. इथे बघितलं तर काय VNMKV म्हणून विद्यापीठाचे नाव शॉर्ट फॉर्ममध्ये मस्त लिहून होते. मग भावाने मारले इथे रॉयल एंट्री. मग तेवढ्यात आपले राठोड सर म्हणले की इंटर करण्याच्या आधी एंट्री करून घ्या. मग केली भावाने एंट्री आणि आम्ही निघालो पुढे. तेवढ्यात भेटले आम्हाला डोंगरे सर आणि इकडे खाली बघितलं तर काय मस्तपैकी काढून होती रांगोळी. मग ट्रेनिंग संपली होती आणि सगळे निघाले बाहेर. मग मी वाचत होतो बोर्डवरची माहिती आणि इथे आम्ही आलो नंतर सेमिनार हॉलमध्ये. पण इथे सगळे खुर्च्या रिकामीच होते कारण ट्रेनिंग संपली होती. पण आम्हाला इथे भेटले आमचे थोरे सर. इकडे आम्ही पाहिलं की वॉलला छान मस्तपैकी पेंटिंग लावून होत्या. तेवढ्यात आला आपला अनिकेत भाऊ आणि इकडे नाईक साहेबांचं दर्शन घेतलं. मग पुढे मेडल्स आणि सरस्वती मातेची मूर्ती दिसली. मग त्यांना पण नमन करून आम्ही निघालो आणि मग निघालो आम्ही आमच्या टोळीसोबत बाहेर. आणि इकडे अनिकेत भाऊने घेतली होती नवीन गाडी आणि त्याची पार्टी तर आपली पेंडिंगमध्येच होती. पार्टीचं नाव ऐकून तर भैयाचं फेसचं रिॲक्शनच चेंज झाला आणि हे भैया कुंभारकर दुसऱ्या दुनियेमध्ये व्यस्त होता. मग आम्ही इथं काळीकुमानी जवळून निघालो पुढे आणि नंतर आम्ही रिझर्वेशन करायसाठी गेलो, पण इथं रिझर्वेशन भेटलं नाही. मग आम्ही घेतली इथं टॉनिक कारण आम्ही फिरून फिरून थकलो होतो. नंतर आम्ही वसंतराव नाईकांच्या पुतळ्यासमोर निघाले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे. तर इथे महाराजांच्या पुतळ्याजवळ कोण कोण राहता नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर आलो आम्ही तनमनधनवर कारण आम्हाला रेल्वेचं रिझर्वेशन करायचं होतं. मग मी घेतलं फॉर्म भरून आणि आमचे तिकीट फायनली भेटले. तिकीट काढण्याच्या नादात रात्र कधी झाली आम्हाला काय केव्हा कळलेच नाही. मग भेटला आम्हाला आमचा नेता. मग नेता आला आमच्याजवळ आणि मारली नेतागिरी. मग आता दिवसभर फिरून फिरून लाडूला लागली ताण. मग लाडूला दिली आम्ही 90 आणि इथं भेटला महेश भाऊ. मग त्याने केला चहाचा डिमांड. नंतर आम्ही सगळ्यांनी पिले चहा. आता दिवसभराचं काम उरकून आम्ही पोचलो सेंट्रल जेलमध्ये आणि सेंट्रल जेलमधचं हॉस्टेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.